कसे काय फुटले? हातातून घेता घेता कॅरी बॅग टचकन खाली. अरे यार, तर हातात जास्त सामान होतं का? बघा इकडे सगळे अंडे एका हातात फोडून. छत्री होती. दादा पिंटू दादा वाटा लागलो मी तुला. तेरे ना दिन तुमचे पिंटू दादा दिसा लागले मला. तेरे दिन भर गए कालिया चलू नवी तू. कुठल्या अँगलने मी राजकुमार राव दिसतो? हा, कुठल्या अँगलने राजकुमार राव दिसा लागलो मी तुला? चष्म्यामुळं. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि जास्तच बारीक झालेले मित्रांनो, जरा इग्नोर करा, कारण की घरीच कारनामा झालेला आहे. हा थोडं एक नंबर लावल्यामुळे एवढी बारीक झाली. काय हरकत नाही, 2 दिवसामध्ये परत येईलच. आणि छानपैकी वातावरण आहे बाहेर, मस्त मजेदार पाऊस पडतो. आज काय माहिती काय झालं आहे, दणादण पाऊस सुरू आहे. म्हणजे रिमझिम पडतो, कधी फास्ट पडतो. आणि इकडे बघू शकता जे आरो पण आलेले आहेत, दोघंजणं बसलेले आहेत इकडे. आणि आता थोड्याच वेळात हे दोघे अभ्यासाला अभ्यासाला बसतील. हा ना रे, नोटबुक कंप्लीट करा. हां. आणि मॅडम ऑफिसवरनं निघाल्यात. रस्त्यामध्ये पाऊस पडतोय. पाऊस म्हणजे पडतोय म्हणून मी तिला घ्यायला नाही गेलो, कारण की पावसामध्ये ती पण भिजणार बाईकवरती, मी पण भिजणार नाही. पण कशाला ती बोलली परेशानी, मी येते रिक्षाने, तुम्ही घरीच थांबा. तर मी काही तिला घ्यायला गेलो नाही. ती निघाली आहे म्हणजे पोचेलच थोड्या वेळात. आणि घरातली जी काही छोटी मोठी कामं आहेत ती करून घेऊया. त्याच्या अगोदर एक आपल्याला मोठं काम करायचं आहे, ते अगोदर करून घेऊया. तर हे आहे आपलं ॲक्वागार्ड केंटचं आहे प्युरिफायर. आणि पाणी लगभग खतम होत आलेलं आहे. आणि याला म्हणजे दर 2-3 दिवसांनी आपल्याला धुवा लागतं, कारण की तुम्हाला तर माहीत आहे बाहेरचं पाणी किती गढूळ येतं. आणि गढूळ पाणी पिणे हे शक्य होत नाहीत. काही पाणी आम्ही गरम करून पितो, आणि जास्त पाऊस असला की. नाहीतर या याच्यातून फिल्टर करूनच पाणी येतं. तर याला धुवावं लागेल आपल्याला. बघू शकता किती घाण झाली, तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, एवढी घाण होते. तर धुतल्यानंतर छान चमकतं. आणि याला दरवेळेस मी चेंज करत राहतो 15 दिवसांनी. याचे जे अंदरचे जे म्हणजे जे पण सामान आहे ते मागून मी चेंज करत राहतो. आणि तुम्ही घरी पाणी पित असाल तर उकळूनच घ्या, कारण की पावसात माहिती आहे कशा बिमाऱ्या होतात. तर चला, काळजी घ्या. आणि अगोदर हे धुवून घेऊया. कसे काय फुटले? हातातून घेता घेता कॅरी बॅग टचकन खाली. अरे यार, तर हातात जास्त सामान होतं का? बघा इकडे सगळे अंडे एका हातात फोडून. छत्री होती. असं घेता घेता किती अंडे घेतलेत तू? 6. पण अंडे कोणी आणायला सांगितलं तुला? अरे म्हणलं ऑमलेट बनवून खा. आता लय मोठा ऑमलेट बनणार आहे मित्रांनो याचा. 6च्या 6 अंड्याचा चुराडा झालाय. खाली पाडलं का तू का ऑमलेट? नाही नाही, खाली नाही पडलं, त्याच्या कॅरी बॅग मध्येच पडलंय. नाही, थेंब पडले खाली. चिकट चिकट वाटायला लागला. तर बघू शकता असा गेम झालेला आहे मित्रांनो आपल्यासोबत नाही. तर काय हरकत नाही, याचं मोठं ऑमलेट होईल आता. और उसमें बंटवारा होएगा, आहे का नाही? तर मॅडम आत्ताच आल्यात आमच्या. आणि येता येता बघा बॅग इकडेच टाकली, ती थैलीमध्ये घेतले होते ते. खाली का? हां, आणि ते फुटले होतात, काय हरकत नाही. आणि इथं बघू शकता छानपैकी ॲक्वा धुवून घेतलेला आहे आपला केंटचा प्युरिफायर आहे आपला. कधी धुतला? मग अशी तो धुतला होता का अगोदर? अरे यार, 2 वेळा धुलाई झाली म्हणजे त्याची. कालच धुतला. अच्छा, म्हणजे मी आज धुतला, 2 वेळा धुलाई झालेला आहे मित्रांनो. आणि छान आहे मित्रांनो, काही जास्त महाग नाही, म्हणजे गरिबांसाठी ठीक आहे. 1500 रुपये, मस्त ॲक्वा आहे, काय हरकत नाही. म्हणजे नळापेक्षा पाणी पिण्यापेक्षा हे याचं वाईट काय. ना बाबा बॅगमध्ये बघ, बॅगमध्ये अभ्यास करायला लागला. नाही नाही. तर बघू शकता असा गेम झालेला आहे. तर चला आता बघूया, मॅडमला जरा फ्रेश होऊ देऊया. हे पाय खाली पडलेलं आहे, हे एक पुसून घे. थेंबच पडला, तुम्ही पहिले पाय धुवा. ओके ओके. कुठलं गाणं आहे ते? अरे तू सांग ना, कुठलं गाणं आहे? ब्राझील एक शो संपला होता. अरे गाणं तर सांग कुठलं आहे. अरे तेवढं काय म्युझिक? अरे सांग तरी म्युझिक.
ते वालावर एक बडा YouTube अरे पण तू सांग ना, म्हणजे मी पण सर्च करेन कुठलं गाणं आहे. हा बरोबर. अरे लाजतो काय? Matrix आहे, Matrix. माटेक्स. कसं काय गाणं, म्हणजे कसं आहे ते? अरे मला काय होय अरे हसतो काय तू? सांगायला काय एवढं काय लाजतो? हे दही बदल कुठलं टू 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 काय कसं? एवढं म्हणजे गाण्याचं रिलिक्स का, म्हणजे असं का टू टूच आहे का? म्हणजे काय असेल ना, फिश फाश शुश काय नाही का? सॉन्ग असतं अलग आहे. तुला काय झालं? चालू आहे ना, कपडे change कर. काय काय रे? हे उचल ना, हे पण घेऊन आले का तू? हे बघा, एक थैली, दोन थैली, बिस्किटाची थैली, अंड्याची थैली, छत्री आणि बॅग, म्हणून तो घोळ झाला आहे का नाही? ए ते रिटर्न करायचं आहे, ते आजच चाललं या. अरे घाल. उसको रिटर्न करने का रे बाबा. चांगलं आहे ना. नाही. कोण बोललं हे वापिस करून मला एक टी शर्ट आणणार? इकडे आरव अभ्यासला बसलाय आणि तिकडे जय पण अभ्यासाला बसलाय. तर या दोघांचा अभ्यास सुरू आहे मित्रांनो. बोल, काय बोलत होती तू? मस्त बाहेर पाऊस पडतो. हेच बोलायचं होतं. तुम्ही मस्त घरात गरम गरम लोळताय. अरे मी ते नाही विचारत, काय बोलत होती तू? कशाच्या बाबतीत? हे जेवण आहे का नाश्ता आहे, मला हे नाही जेवण कळलं. जेवायचं आणि नंतर मला काय नाही बोलायचं. अरे निपटा चिपटा लावतो. काय बोलते बघ मम्मी, हेच खायचं नंतर जेवण नाही करायचं. अंडे फुटले तर हे असं काम झालं नाही, ते नंतर बनलं असतं माहिती का ऑमलेट. अंडे फुटल्यामुळे घोळ झाला आहे का हे नाही बोल, सगळा? तुला काय पाहिजे? दे चपाती. नाही तू बिस्किट राहिला बाय होमवर्क. हा एक जाड आ- तुम्ही. नाश्ता हेवी होणार आहे आज. ए बा मी बिस्किट ना खाणं पहिलं बोल. हा ऑमलेट खा ना. हा ना बोललेले बिस्किट. ठीक आहे. तर बघू शकता मित्रांनो, अंड्या फुटल्याचा परिणाम. अंडे फुटले नसते तर नंतर मिळाले असते, आता फुटल्यामुळे चहा सोबत मिळतात. तुला नाही खायचं का? मला व्हायला आलं. एक क्वेश्चन बाकी. अच्छा बेटा, तुला फास्ट करतो रे, फास्टर आहे तू. तर या मित्रांनो, चहा पण दिला सोबत, बिस्किटही आहेत. डबल टेबलचं येते. आणि या चहा प्यायला मस्तपैकी चहा पिऊन घेऊया, कारण की आता वाटत नाही नंतर काय बनेल म्हणून आमच्या घरामध्ये. आणि क्या सोच रहे थे आप आज? सपाट तू अशा का जाडा बनवा लागली? थोडा हा? कुठं आहे? ठीक आहे, रोल वाला. पाय काढ थोडं. चार 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 मासाठी. माझ्या सेकंड. इच्छा मला. फ्रँकी आहे ती, फ्रँकी. कायची फ्रँकी. तू तर डाळ भाताबरोबर खायते ऑमलेट. उठ. खाऊ दे, खाऊ दे. ते ऑमलेट पण सोडत नाही. पुरा याच्यावर पाडलं. फ्रँकी टाईप झाली ना. तू नाही खाणार, तू चहा बिस्किट खाणार. काय त्याला पाहिजे ना. मग काय झालं? खाऊन टाक. तो बोलला ओट्स बनवून दे, तर ते बनवून द्यायचे होते ना. लॅग करायला लागली आज पावसात. कधी सुट्टी टाकली तर? 18 वार कोणता होता? गुरुवार. गुरुवारी गेली, शुक्रवार पासून शुक्रवार. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, आजचा मंगळवार. आज गेली म्हणजे किती दिवस झाले? 5 दिवस. 5 दिवसानंतर आज आहे ना. 5 दिवस नुसता आराम केला आहे का नाही? खरंच छान वाटलं. आहे ना. 5 दिवसाचा रेस्ट होता. बघा, 5 दिवसाचं नुकसान झालं की चांगलं झालं? चांगलं झालं. कारण की बऱ्याच दिवसानंतर अशी सुट्टी घेऊन आहे ना घरी राहिली तो.
अशी घरी राहिलेली आरामाची सुट्टी नाही घेतली मी कधी इथं असल्यापासून. हा म्हणजे कुठं काम आहे तेव्हा सुट्टी, गावाला जायचं तेव्हा सुट्टी. हा म्हणजे अशी घरी आराम करायचं, रिलॅक्स, अशी सुट्टी नाही घेतली. मेन म्हणजे कोणी फोन करून डिस्टर्ब नाही. हां ते सगळ्यात मोठा पॉईंट आहे. नाहीतर ऑफिसवाले नुसतं ना किती बार करतात ना तुम्ही बघता. बार बार फोन करत राहतात. मैडम ये दे दो, मैडम वो दे दो, मैडम ये चाहिए था, मैडम गेट के अंदर नहीं ले रहा है. दोघं जण मॅडम आले म्हणून ते डॉक्युमेंट राहायला पाठीस. पाऊस दे ना मग. हा? माझा पाऊस खराब झाला रे. हां मग एक्स्ट्रा असेल तर घे ना. आरोचा आहे ना, आरो यूज नाही करत. हां मग एक्स्ट्रा असेल तर घे. जिओमेट्री यूज करतो आरो. हां ठीक आहे. बरं झालं ना, जाऊ दे ना, एवढ्या दिवस मस्त आराम केला. आताच पाहिजे का तुला? हां घे ना, नंतर देईल तुला. टी शर्ट, दाढी बिडी हे समजा नाही लागलं मला. काऊन काय आला? एवढी का दाढी बारीक केली तुम्ही? का बरोबर नाही केली? 18 वर्षाचे दिसायला लागले ना. पागल बिल झाले काय तू? हा तर हा प्रत्येक जण पण माझ्या दाढीवर का बोला लागले? हा ते एकदम तुम्ही नाही नाही तू बोलली. यंग जनरेशन दिसत राहिली ना म्हणून. हा का असं? नाही नाही पण ते असं का माझ्या दाढीवर का एवढं फोकस आहे? छान दिसतंय हो. म्हणजे एकदम असं वाटतं की हाय म्हणा, हाय तेच म्हणा लागला. पप्पा काय दाढी केली तुम्ही? एवढी वाईट आहे का माझी दाढी? नाही नाही वाईट नाही, स्मार्ट दिसतंय. येईल ना 2 दिवसात. नाही पण तुम्ही टी शर्ट आणि ते बारीक कट. बघा मित्रांनो, एवढी दाढीवर माझ्या डिबेट चालू आहे आज दाढी केल्यामुळे. पण येईल 2 दिवसात दाढी, त्याच्यात काय आहे? नाही नाही पहिलं तर यानं आल्याबरोबर तो नाही का मूवी मध्ये धनुष माहिती का? हा धनुषला पहिले शाळेचा रोल देत. आणि मग हा ते माझी ना हुआ नाही में त्याला साऊथच्या अर्ध्या पिक्चर मध्ये पहिले शाळेचा रोल देतात. दाढी बिडी करून एकदम, आणि तेव्हा नंतर त्याला मग कसं दाढीवाला ते त्याला कसं असं टी शर्ट घालता बारीक कट करून अशी दाढी बिडी असं वाटतं पोरगाच आहे हा. तसंच दिसायला लागले. आणि नंतर मग अचानक मध्ये तो भयानक मध्ये मोठी दाढी घेऊन येतो डायरेक्ट हिरो. त्याचा लुक, दुसरा लुक. तुमचा लुक बघायला लागते ते दाढी आल्यावर असा डार्क सेम तसं झाला. मग सगळं फोकस चालत तुमच्या फेस कडे. पहिले त्यानंच फोकस केलं. पप्पा हे काय करून ठेवलं तुम्ही? तर काय नाही मित्रांनो, इग्नोर करा. उद्या येईल दाढी, उद्या परत काळी भरून जाईल. अरे हा दाढी येणार ना तुला, आल्यावर तू काय करणार मग? दाढी तर करावंच लागणार ना. आज जरा जास्तच बारीक झाली आहे ना. मी 2 नंबर मारायच्या चक्कर मध्ये 1 नंबर मारली का असा विचार करायला लागलो. नाही नाही ठीक आहे, छान दिसतंय, छान दिसतंय, छान दिसतंय. असं मला त्या दिवसाची आठवण आली तुम्हाला बघून. कधीची? हा छोटा होता. हा कोण? हा जेश. हा तो असेल 1 वर्षाचा. 1 वर्षाचा? हा 1 वर्षाचा. आणि मी कुठे होते तेव्हा? कुठे राहणार तुम्ही? घरात. मग तर असंच तुमचे शॉर्ट्स आणि टी शर्ट्स आणि एकदम एकदम क्लीन, एकदम असं क्लीन होतं. असं वाटतच नव्हतं तुमचं लग्न झालंय का काय. तेव्हा ना हा हे एक फक्त एवढं फक्त ठेवायचं. एवढं असं तिथं होतं असं. तेव्हा दाढी क्लीनच करत होतं, दाढी जास्त ठेवत नव्हतं. लग्नाच्या अगोदर हा मित्रांनो, लग्नाच्या अगोदर म्हणजे हा 1 वर्षाचा असेल त्या टायमाला. तेव्हा आम्ही आमच्या जुन्या घरी राहत असायचो. म्हणजे आता 1 वर्ष झालं आम्ही इकडे बाहेर शिफ्ट झालो. नाही तर आमचं जुनं घर तुम्ही याच्या अगोदरच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल. आई बाबा मी एक दिवस काय करत होता, एक दिवस घरी जाऊन ना म्हणजे जुन्या घराचा पूर्ण ब्लॉकच वन होता आहे का नाही. तिकडं अगोदरचा तिकडं म्हणजे हे दोन्ही मोठे होईपर्यंत म्हणजे पहिलीच सिनियरमध्ये जायपर्यंत बिना दाढी बारीक ठेवायचो, क्लीन शेव ठेवायचो. नंतर मग मी दाढी ठेवायला सुरू केली. तर बघू शकता मित्रांनो, आज दाढी केल्यामुळे किती काही गोष्टी अशा बाहेर आल्यात. अरे एवढं काय हसा लागले तू येड्यावानी? पिंटू दादा, पिंटू दादा वाटा लागलो मी तुला. त्याने ना तुमची
पिंटू दादा दिसा लागले मला. तेरे दिन भर गए कालिया चल उठ अभी इथून. चल उठ लवकर उठतो आता इथून. एवढा भारी लुक दिला एकदम. बघू शकता हा डॉक्टर दिसायला लागला मला डॉक्टर. आहे का नाही एकदम डॉक्टर बघा किती एकदम क्लीन शेव. म्हणून पिंटू दादा डॉक्टर धनुष. विजयला देत नाहीत पण शाळेचा रोल काय नाही नाही माहिती त्याचे जुने पिक्चरात ना त्याच्या जुन्या पिक्चरात दाढी नाही झाली. नाहीये का नाही बघितलं मी जुने त्याला. पिक्चरात हात त्याच्या. पण तो लेटेस्ट वाला विजय आणि तुम्ही थोडं ते दाढी असल्यावर सेम दिसतं फेस मला. फक्त त्याचं नाक थोडं छोटं आहे माझं नाक त्याला मोठं आहे. बाकी काय नाही. पण तू गेला मूवी मध्ये नाही आता तो सीएम आहे तलपती. मस्त काय करणार तू. मॅगी काढते मॅगी. अरे यार दुसरं काहीतरी बनव ना असं एकदम चांगलं. जरा वांगे आणले तर वांग्याचं भरीत वगैरे बनव. तर आज हेवी नाश्ता झाल्यामुळे मी बनवणार आहे तुमच्यासाठी गरमागरम मॅगी. कारण बाहेर पडत आहे पाऊस. मस्त मॅगी कशी बनते आपण बघू शकता. पॅन मस्त तापलेला आहे. अरे तर काय असतं माहितीये का खरंच हेवी नाश्ता झालाय. आपण लाईटली मॅगी वगैरे खाऊ शकतो. आणि हे तुम्ही शिरा आहे का शिरा रवा बनव ना. रव्यासाठी ड्रायफ्रुट्स नाही आहेत. मग काय झालं थोडंसं गोड बनवून दे. जरा काहीतरी मॅगी आता काय मॅगी खायची. हा मला मस्त भरीत भाकर असं काहीतरी बनवशील तू. बघा बरं भरीत ठसे ठसे ठेसून तुम्हाला देईल खायला एकट्याला. कडक भाकर. कडकच भाकरीच्या वागे कशाला लागतात काय कडक माहित. भाकर आणि भरीत बनवावं लागेल. तर बघू शकता कांदा टाकलेला आहे. अरे काय बघू शकता. बघू शकता कांदा टाकलेला आहे. काय करायचं कांदा टाकून. ते मॅगीचं पॅकेट मागवायला नव्हतं पाहिजे असं वाटतं मला. चुकी केली मी मॅगीचं पॅकेट मागून. तुम्ही चुकी केली पण माझ्यासाठी चांगलं केलं ना. या दोघांना मॅगीच पाहिजे म्हणजे दुसरं काय बनवूच नको. मेन सूत्रधार ना हे दोघात. हे दोघात त्या दोघांना दुसरं काय नाही पाहिजे मॅगी पाहिजे. मला तर काही पाहिजे नाही. मी ऑमलेट चपाती खाल्ली मला काय नको. असं असतं जास्त नाश्ता हेवी केला ना तसे प्रॉब्लेम होतात. मला भूक लागली. नाही नाही भूक तर नाही लागली पण मला काहीतरी बनवतील चांगलं. उद्या बनवू. तर पाऊस होता काही ऐन मोमेंटच्या वेळेस पाऊस आला भरपूर. खाली घेणार होते मी सामान. बरंच काही घ्यायचं होतं पण मी घेऊ शकले नाही. खूप मोठा पाऊस आल्यामुळे मी घाई केली. बघताना माझ्या घाईमुळे ते अंडे फुटले. आपण ते अंडे फुटल्यामुळे तर प्रॉब्लेम झाला सगळा. नाही तर ते ऑमलेट चपाती आता झाली असती खायला. काहीतरी बुर्जी तरी झाली असती. काय हरकत नाही. पोटात गेलंय ना आपल्या. तर काय हरकत नाही मित्रांनो. आज मॅगीच खाऊया आहे का नाही. हा आणि मॅगी खाऊन गपचूप झोपूया. हा असंच मला सपोर्ट करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या मॅगीला रोज बघतो. अगं सगळ्यात जास्त मजा येते है ना मॅगी खाताना. तर मित्रांनो या मॅगी खायला. तुझे नाही खाना आहे हा. एक दोनच फूड खाणार बस. का तू तर काहीच खाणार नव्हती ना. खाल्लं ना 2-4. भाई ये खाने के बाद ना स्प्राइट पीना पड़ेगा. एक है ना. पूरी बाटली भरून. कारण की काय माहिती आहे का जास्त होऊन जाईल. खा ना. का मला तर असं होतं मित्रांनो संध्याकाळी जास्त हेवी नाश्ता केल्यामुळं या टायमाला खाण्याची जास्त इच्छा होत नाही. आम्हाला तर भूक लागली. हां तुम्हाला तर भूक लागणारच ना. तुम्ही जास्त कामं केलेत. जास्त वेळ जरा त्यांना काय मॅगीसाठी भूक लागते. दुसरी भाजी असते तर भूक नाही. असं नाही भूक लागतेच खातात ते.
बढ़ता शरीर लगेगा बढ़ता शरीर है, भूक लगेगा उसको. आणि त्याला उसको नहीं लगती कुठल्या अँगलने मी राजकुमार राव दिसतो? हां, कुठल्या अँगलनं राजकुमार राव दिसायला लागलो मी तुला? हा? चष्म्यामुळे आणि तुमचा गेटअप, अरे ते टी शर्ट बरोबर नाही काय? तुमचा फेस. हां, चित्रीपित्री टी शर्ट आहे का? पहिले धनुष दिसता, मग कोण दिसता माहिती का? हां, बंटी भैया. नाही, ते हे दिसायला लागले, राजकुमार राव दिसायला लागले मला तुम्ही आता. चांगला आहे ना, ॲटलिस्ट काहीतरी दिसायला लागलं. चला मित्रांनो, आज माझ्या दाढीवरनं भरपूर मजा घेतलेली आहे लोकांनी आपली. काय हरकत नाही, उद्या परवा परत येईल. फिर से सूरज उगेगा, फिर से खेत में हरियाली नहीं आई आएगी ना, नाही हो. कोण बोललं? उगेगी और फिर मैं चमकूंगा. तब तक के लिए इस ब्लॉग को यहीं रोकते हैं और आपको मिलते हैं अगले ब्लॉग में. ब्लॉग अच्छा लगे तो लाइक करना, चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करना. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.